जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, जगातील सर्वात उंच वेधशाळा कोणत्या देशात स्थापन करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे जगातील सर्वात उंच वेधशाळा ही चिली या देशामध्ये स्थापन करण्यात आली आहे. या वेधशाळेची निर्मिती टोकियो विद्यापीठाने केली असून याला अटाकामा वेधशाळा असं नाव देण्यात आलेलं आहे. ही जी वेधशाळा आहे ही समुद्र सपाटीपासून 5640 मीटर उंचीवर स्थित आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. जिनिव्हा येथे आयोजित 77व्या जागतिक आरोग्य सभेच्या समिती एचं अध्यक्षपद कोणता देश भूषवत आहे? मित्रांनो, स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे 77व्या जागतिक आरोग्य सभेचं आयोजन करण्यात आलं असून यामधील समिती एचं अध्यक्षपद आपला भारत भूषवत आहे. भारतातर्फे या समितीचं अध्यक्षपद कोणाकडे सुपूर्द करण्यात आलं तर भारताने केंद्रीय आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा यांच्याकडे या समिती एचं अध्यक्षपद सोपविलेलं आहे. ही जी परिषद आहे हे 27 मेला सुरू झाली असून 1 जून पर्यंत ही परिषद चालणार आहे. यावेळेसच्या परिषदेची थीम सुद्धा नोट करून घ्या. ऑल फॉर हेल्थ, हेल्थ फॉर ऑल अशी या परिषदेची थीम आहे. आणि मित्रांनो, भारताच्या अध्यक्षतेखालील या परिषदेमध्ये प्रामुख्याने 2 गोष्टीबाबतचे ठराव सहमत केले जाणार आहेत. ते ठराव कोणते तर कोरोनासारख्या महासाथीशी लढा देण्यासाठी आत्ताचे नियम अद्ययावत करणे. सध्याचे जे WHO चे नियम आहेत हे नियम आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमावली 2005 मध्ये करण्यात आले होते व त्यामध्ये आता सुधारणा करण्यात येणार आहे. बरं, यातील दुसरा ठराव काय आहे तर भविष्यात अशी एखादी महासाथ पुन्हा उद्भवली तर तिच्याशी लढा देण्यासाठी आपापसात सहकार्य करता यावे यासाठी नवा कायदेशीर ठराव करणे. व या संमेलनामध्ये अतिशय गाजलेला मुद्दा म्हणजे WHO ने महासाथीमध्ये गरीब देशांसाठी 20% सुविधा आरक्षित कराव्यात अशी मागणी केलेली आहे. आणि मित्रांनो, या मागणीला श्रीमंत देशांकडून विरोध करण्यात येत आहे. आता हे 20% सुविधा आरक्षित कराव्यात म्हणजे काय? सोप्या शब्दात सांगायचं झालं तर एखाद्या महासाथीच्या वेळेस एखादी लस निर्माण करण्यात आली तर त्या लसीमधील 20% साठा या गरीब देशांसाठी राखीव असावा अशी WHO ने मागणी केलेली आहे. WHO विषयी हे सुद्धा लक्षात ठेवा. WHO ची स्थापना 7 एप्रिल 1948 रोजी करण्यात आली होती. याचं मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे आहे व सध्या याचे महासंचालक डॉक्टर टेड्रोस अधानोम हे आहेत. प्रश्न क्रमांक 2. अलीकडे चर्चेत आलेले अग्निबाण हे रॉकेट भारतातील कोणत्या खाजगी कंपनीने विकसित केलं आहे? मित्रांनो, हे जे अग्निबाण रॉकेट आहे याची निर्मिती अग्निकुल कॉस्मॉस या कंपनीने केलेली आहे. बरं, सध्या हे रॉकेट का चर्चेमध्ये आलं होतं तर 28 मे रोजी या रॉकेटची पहिली चाचणी घेण्यात येणार होती पण पुन्हा एकदा ही चाचणी रद्द करण्यात आली आहे. मागील 3 महिन्यात चौथ्यांदा या रॉकेटची चाचणी रद्द करण्यात आल्यामुळं हे अग्निबाण रॉकेट चर्चेमध्ये आहे. या रॉकेट विषयीच्या माहितीमध्ये हे नोट करून घ्या. हे जगातील पहिले सिंगल पीस 3D प्रिंटेड सेमी क्रायोजेनिक इंजिन रॉकेट आहे व हे रॉकेट 100 किलो वजनाचे पेलोड 700 किलोमीटर उंचीवर वाहून नेऊ शकतं. या रॉकेटची लांबी सुमारे 18 मीटर असून त्याचे वजन हे 14,000 किलोग्राम इतकं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. नुकत्याच पार पडलेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पदतालिकेत भारताने कितवे स्थान पटकावले? तर मित्रांनो, आता या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताने पदतालिकेत 6वे स्थान पटकावलेलं आहे आणि या स्पर्धेतील भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. या स्पर्धेत भारताने 6 सुवर्ण, 5 रौप्य व 6 कांस्य पदक पटकावून एकूण 17 पदक पटकावलेले आहेत. बरं, या स्पर्धेत प्रथम स्थान कोणी पटकावले तर चीन या देशाने 33 सुवर्ण, 30 रौप्य व 24 कांस्य पदक पटकावत या स्पर्धेतील प्रथम स्थान पटकावलेलं आहे. दुसऱ्या क्रमांकावर ब्राझील आहे. ब्राझीलने 19 सुवर्ण, 12 रौप्य व 11 कांस्य पदक पटकावले आहेत. तिसऱ्यावर उझबेकिस्तान आहे. चौथ्यावर ग्रेट ब्रिटन आहे तर 5वा क्रमांक US ने पटकावला आहे. मित्रांनो, आता कमेंटमध्ये तुम्ही सांगा की या वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपचं आयोजन कोणत्या देशात करण्यात आलं होतं? ठीक आहे. प्रश्न क्रमांक 4. संयुक्त राष्ट्र संघाद्वारे 2023 साठीच्या मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे संयुक्त राष्ट्र संघाद्वारे 2023 साठीच्या मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर या पुरस्काराने मेजर राधिका सेन यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. मित्रांनो, या ज्या मेजर राधिका सेन आहेत हा या पुरस्कार मिळवणाऱ्या दुसऱ्याच भारतीय व्यक्ती आहेत. याआधी 2019 मध्ये
मेजर सुमन गव्हाणी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं व त्यानंतर हा पुरस्कार मिळवणाऱ्या मेजर राधिका सेन या दुसऱ्या भारतीय आहेत. हा जो पुरस्कार आहे हा मेजर राधिका सेन यांना संयुक्त राष्ट्र संघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांच्या हस्ते संयुक्त राष्ट्र शांती सैनिकांच्या आंतरराष्ट्रीय दिनी प्रदान करण्यात आला आहे. मित्रांनो, या ज्या राधिका सेन आहेत यांनी मार्च 2023 ते एप्रिल 2024 या कालावधीत इंडियन रॅपिड डिप्लॉयमेंट बटालियनच्या कमांडर म्हणून कांगो प्रजासत्ताकच्या पूर्वेला कार्य केलं आहे. आणि हा जो मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर पुरस्कार आहे हा पुरस्कार 2016 मध्ये मिलिटरी अफेअर्सच्या कार्यालयाने सुरू केला आहे. मेजर राधिका सेन यांच्याबरोबरच नायक धनंजय सिंग यांना मरणोत्तर डेग हमास्कर जॉल्ट या पदकाने सन्मानित करण्यात आले. बरं मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का संयुक्त राष्ट्र शांती सैनिकांचा आंतरराष्ट्रीय दिन कधी साजरा केला जातो? तर हा दिवस 2003 पासून 29 मे रोजी साजरा केला जातो व यावेळी या दिवसाची थीम काय होती? तर फिट फॉर द फ्युचर बिल्डिंग बेटर टुगेदर अशी यावेळी या दिवसाची थीम होती. प्रश्न क्रमांक 5, सौदी प्रो लीगच्या एकाच मोसमात सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम कोणी केला आहे? तर आता सौदी प्रो लीगच्या एकाच मोसमात सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम हा क्रिस्टियानो रोनाल्डो यांनी केला आहे. मित्रांनो, क्रिस्टियानो रोनाल्डो यांनी सौदी प्रो लीगच्या एका हंगामात 35 गोल करत हा विक्रम आपल्या नावावर प्रस्थापित केला आहे. याआधी हा विक्रम कोणाच्या नावावर होता? तर अब्दुल रज्जाक अहमदल्लाह यांच्या नावावर हा विक्रम होता. त्यांनी या सौदी प्रो लीगच्या एका मोसमात 34 गोल करत हा विक्रम आपल्या नावावर स्थापन केला होता. पण आता क्रिस्टियानो रोनाल्डो यांनी हा विक्रम मोडलेला आहे. क्रिस्टियानो रोनाल्डो हे सध्या कोणत्या क्लबकडून खेळत आहेत? तर अल नासर या क्लबकडून ते खेळत आहेत. रोनाल्डो यांनी जरी 35 गोलचा विक्रम केला असला तरी अल नासर या क्लबला सौदी प्रो लीगचं विजेतेपद पटकावता आलेलं नाही. बरं, या सौदी प्रो लीगचं विजेतेपद कोणत्या संघानं पटकावलं? तर अल हिलाल या संघाने 96 गुणांसह या सौदी प्रो लीगचं विजेतेपद पटकावलेलं आहे आणि अल नासर संघ या दुसऱ्या स्थानी आहे. प्रश्न क्रमांक 6, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीद्वारे अणुसुरक्षा विषयक आंतरराष्ट्रीय परिषद कोठे आयोजित करण्यात आली? तर ही जी परिषद आहे याचं आयोजन ऑस्ट्रिया या देशामध्ये करण्यात आलं होतं. ऑस्ट्रियामध्ये कोठे? तर ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना येथे ही परिषद पार पडली असून ही या परिषदेची 4थी आवृत्ती होती. इथे आता आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीविषयी सुद्धा माहिती नोट करून घ्या. या इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सीची स्थापना 1957 मध्ये करण्यात आली होती. याचं मुख्यालय ऑस्ट्रियामधील व्हिएन्ना येथे स्थित असून भारत या संस्थेचा संस्थापक सदस्य आहे व या एजन्सीला 2005 मध्ये शांततेच्या नोबेल पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. प्रश्न क्रमांक 7, अलीकडेच किती राष्ट्रांनी 11व्या ESA अथवा EU स्पेस काउन्सिलमध्ये झिरो डेब्रिज चार्टरवर स्वाक्षरी केली आहे? तर आता या झिरो डेब्रिज चार्टरवर एकूण 12 राष्ट्रांनी स्वाक्षरी केलेली आहे. मित्रांनो, या झिरो डेब्रिज चार्टरचा उद्देश काय आहे? तर 2030 पर्यंत अंतराळात कचरा तटस्थता प्राप्त करणे हे या झिरो डेब्रिज चार्टरचं उद्दिष्ट आहे. या चार्टरवर 100हून अधिक देशांनी स्वाक्षरी करण्याचं वचन दिलं आहे व हे जे चार्टर आहे हे युरोपियन स्पेस एजन्सीद्वारे नोव्हेंबर 2023 मध्ये लॉन्च करण्यात आलं होतं. आता हा प्रश्न पहा, अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने तंबाखू उत्पादनांच्या विक्री, उत्पादन आणि वितरणावर बंदी घातली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच तेलंगणा या राज्याने तंबाखू उत्पादनांच्या विक्री, उत्पादन आणि वितरणावर बंदी घातली आहे. ही जी बंदी आहे ही 24 मे पासून पुढील 1 वर्षासाठी लागू असणार आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी हिंदी पत्रकारिता दिवस कधी साजरा केला जातो? तर आता हा जो हिंदी पत्रकारिता दिवस आहे हा दरवर्षी 30 मे रोजी साजरा केला जातो. हा दिवस 30 मे रोजीच का साजरा केला जातो? तर 30 मे 1826 साली उदंत मार्तंड हे पहिले हिंदी भाषेतील वृत्तपत्र सुरू झाले होते. त्यासाठी या तारखेला हिंदी पत्रकारिता हा दिवस साजरा केला जातो. या वृत्तपत्राची सुरुवात कोणी केली होती? तर पंडित जुगल किशोर शुक्ला यांनी हे वृत्तपत्र कलकत्ता शहरातून प्रकाशित केलं होतं. याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या, दरवर्षी 28 मे रोजी वर्ल्ड हंगर डे साजरा केला जातो व यावेळी या दिवसाची थीम काय आहे? तर थ्रायव्हिंग मदर्स थ्रायव्हिंग वर्ल्ड अशी यावेळी या दिवसाची थीम आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, कान्स चित्रपट सोहळ्यात सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मसाठीचा ग्रँड प्रिक्स पुरस्कार कोणत्या चित्रपटाने पटकावला? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न
तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.